भूत प्रेत निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे। मित्रांनो, इतिहासामध्ये असं काय घडलं होतं की या दोन ओळीचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, रावणाचा एक लहान भाऊ होता आणि त्याचं नाव होतं महिरावण। महिरावण हा अत्यंत क्रूर आणि तंत्रमंत्र विद्येमध्ये माहीर होता। मित्रांनो, त्याने युद्ध चालू असताना राम आणि लक्ष्मणाला कैद केले आणि तो पाताळ लोकमध्ये त्यांना घेऊन गेला। आणि त्यावेळेस पाताळ लोकमध्ये ज्यावेळेस हनुमंताला कळाले त्यावेळेस त्यांचं आणि महिरावणाचं युद्ध चालू झालं। पण कितीही प्रयत्न केले तर त्याची मृत्यू काय संभव नव्हती मित्रांनो। हनुमंताला हे कळाले की त्याची मृत्यू 5 दिव्यामध्ये आहे, लपलेली आहे आणि ते 5 दिवे जे आहेत ते 5 दिशेला ठेवलेले आहेत आणि एकच माणूस जाऊन 5 दिव्याला एकाच क्षणी शांत करेल त्यावेळेसच अहिरावणाची मृत्यू ही संभव होती। तर मित्रांनो, मग काय आपले हनुमंतरायाने रौद्र रूप धारण केले आणि पंचमुखी हनुमान बनून त्याने 5 दिशांमध्ये जाऊन एकाच वेळी त्या दिव्याला शांत केले आणि महिरावणाचा मृत्यू झाला मित्रांनो। त्यावेळेपासून भूत प्रेत बाधा या सर्व गोष्टींचा नाश झाला। म्हणून तर म्हणतात ना मित्रांनो, भूत प्रेत निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे।